तुमच्यापैकी ज्यांना टायफॉइड झाला त्यांनी रक्त चेक केलं का? चेक केलं रक्त? रक्तामध्ये एक टेस्ट असते बेटा, टिक करा, विडाल टेस्ट टिक करा, सीईटी करता क्वेश्चन आईएमपी है। जब भी आप ब्लड चेक करते हो तो कौन सी टेस्ट की जाती है टाइफाइड में? विडाल टेस्ट। आईएमपी करो, इसके पहले एक क्वेश्चन आ गया है विडाल टेस्ट। विडाल टेस्ट का मतलब है ब्लड टेस्ट, स्पेशली फॉर टाइफाइड की होती है टेस्ट। इसमें देखा जाता है कि तुम्हारे खून में वो बैक्टीरिया तो नहीं है, ठीक है बेटा? हाँ, जर टायफॉइडचा तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली आणि टायफॉइड वाढत गेला वाढत गेला वाढत गेला वाढत गेला वाढत गेला टायफॉइड, एका कंडिशन नंतर गॉल ब्लॅडर काढावा लागतो, शरीरातनं काढावा लागतो, खराब होऊन जातो। जसं एखादं फळ सडलं असं त्याला काढावं लागतं, त्याला खाता नाही येत। गॉल ब्लॅडर खराब होतं टायफॉइड जर वाढत गेला तर। ये लिखो, टिक करो, सर्जिकल रिमूवल ऑफ, क्या सर्जिकल रिमूवल ऑफ गॉल ब्लॅडर। टायफॉइड मध्ये सर मेडिसिन कोणती घ्यायची? क्लोरोमायसिटीन, टिक करा। कोणती मेडिसिन घ्यायची? कोणती मेडिसिन घ्यायची? क्लोरोमायसिन टायफॉइड मध्ये। समजलं सर? टाइफाइड के मामूली डिसीज नहीं है बेटा, खतरनाक हो चुका। कुछ वैक्सीन है, टिक करो। WHO ने कहा टाइफाइड के ऊपर 2 वैक्सीन लेना पड़ेगा। सवाल आईएमपी है फॉर सीटी एंड स्टेट बोर्ड। एक का नाम है TY21A, वैक्सीन का नाम है, और एक का नाम है टाइफाइड पॉलीसैकेराइड वैक्सीन, और वो बिकती है बेटा इस नाम से, टाइफिम 6 टायफेरिक्स। सर असे असे नाव काय लन ठेवावं, आता काय करा, ठेवाच ना, डॉक्टर कसे लन ठेवतात ना, तुम्हाला ठेवाच लागत। तुमच्यातले काही मुलं फार्मासिस्ट होऊन राहिले आहेत, मेडिसिनचे नाव तर लक्षात ठेवानाच ना। मग असे फार्मसीला पाठ पाहिजे नाव, हा डिसीज झाला का, चल ही मेडिसिन घे, हा डिसीज हे मेडिसिन घे। सर्दी खोकला तर पाठच आहे त्यांना, गोडी जवळ सर्दीची। हाँ बोलो, टाइफाइड के लिए कौन सी वैक्सीन लेना पड़ेगा? वैक्सीन का नाम TY21A, या फिर आप एक इंजेक्शन ले सकते हो बेटा। मेरी बात सुनो, 2 तरह के वैक्सीन है। अगर आप ओरल वैक्सीन लेना चाहते हैं 2 बूंद जिंदगी के, इट इज कॉल्ड एज ओरल वैक्सीन, तो इसका नाम याद रखना TY21 है। पण तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं असेल लाईक कोरोना सारखं, कौन सी वैक्सीन लिया था आपने कोरोना में? कोविशील्ड आणि कोवैक्सीन लिया था। तो अगर आप इंजेक्शन लेना चाहते हैं तो इंजेक्शन वाले के नाम ये है, ये 2 नाम है इंजेक्शन में, टाइफिम 6 एंड टायफेरिक्स। बोला, ओरली घ्यायचं असेल तर कोणता वॅक्सीन? इंजेक्शन घ्यायचं असेल तर कोणतं वॅक्सीन? सर कन्सेप्ट समजला? तुम्हाला मी हे नाही सांगितलं का कसं झालं? मोड ऑफ ट्रांसमिशन बताया था ना मैंने आपको? नहीं बताया था, साइलेंट सिम्टम्स हो गया था। सर टायफॉइड झाला कसा ते तर सांगा, सगळ्यात सांगितलं, ट्रीटमेंट विथ मेडिसिन सांगितलं, पण झाला कसा तेच सांगितलं नाही ना। टायफॉइड झाला कसा ते सांगतो। पहिली गोष्ट, घाणेरडं अन्न, घाणेरडं पाणी जर तुम्ही घेतलं, घाणेरडं अन्न। सर व्हॉट इज घाणेरडं अन्न? घाणेरडं अन्न म्हणजे त्या अन्नामध्ये जो बॅक्टेरिया असतो, अन्नामध्ये काय असतो? बॅक्टेरिया। ते अन्न आपण खाल्लं, कळलं मी काय म्हटलं? हा, घाणेरडं पाणी। आज मी नवातीवर निघून राहिलो होतो, तिथे एक पाईपलाईन फुटली, सगळं पाणी वाहून राहिलं। आता पाईपलाईन फुटली म्हणजे नळाचं पाणी होतं ते, ती पाईपलाईन फुटली म्हणजे तिथली माती त्या पाण्यात गेली,
म्हणजे काही जर एखादी नाली असेल साईडला तर नालीतले पाणी पाण्यात जाणार, मग ते पिवळं पिवळं पाणी घरी येणार. कळलं का? डॉक्टरना डॉक्टर असते ना, पेशंटला बोलता नंतर मी चेक करत किती घाणेरडा आहे. तर पेशंट आहे तो. पेशंट आहे तो. कळलं तुम्हाला? बेटा बोल, कशामुळे टायफॉइड झाला? खराब फूड आणि वॉटर. त्याच्यानंतर आपल्या घरी आहेच माशा, कॉक्रोच. हा हा, काय सांगतो मी तुम्हाला, आपल्या घराच्या मागे असते नाली. नालीमध्ये असतं शुद्ध पाणी. एकदम शुद्ध मिनरल वॉटर. त्या पाण्यामध्ये असतो बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे सल्मोनेला टायफी. कोणता बॅक्टेरिया? मग हा बॅक्टेरिया कुठल्या तरी माशीच्या पायाला लागतो. इथे एखादी माशी फिरत राहते, ही माशी इथे फिरते नालीमध्ये. मग नालीमध्ये माशीच्या पायाला बॅक्टेरिया लागतो. मग ही माशी उडत उडत घरी येते आपल्या, कारण की किचन साईडलाच असते नालीच्या. सर्व्हिस लाईनची गोष्ट करतोय. घरी किचन मध्ये काहीतरी ठेवलं असतं, त्या घरी किचन मध्ये ठेवलं असतं ढोकळा. ढोकळ्यावर बसते माशी. माशीच्या पायाला लागला बॅक्टेरिया, ही माशी ढोकळा खाते. कॉक्रोच असतात, रात्री येतात. पण ते कॉक्रोच दिवसांनी येत का नाही येत? तुमची भीती वाटते त्यांना? कॉक्रोच दुपारी का नाही येत? लपले असते कुठेतरी असे अलमारी खाली, बेसिन मध्ये. का नाही येत कॉक्रोच दुपारी? अरे बोला ना, का नाही येत? का नाही येत? बरोबर आहे, तुझी सवय त्याला लागली झोपा काळाची. का नाही येत ग? डोंट नो. ऐकून घ्या, मग माणसाला सांगितलं नाही. सुनो, कॉकरोच एक नॉक्चुर्नल एनिमल है. कौन सा एनिमल? नॉक्चुर्नल का मतलब है रात को जगने वाला. जसं आपल्यातले काही मुलं रात्री अभ्यास करतात, नॉक्चुर्नल बोलते उसको. 10वीला तर आठवा तुम्ही, एक एक दोन दोन पर्यंत अभ्यास करायचे. खरी गोष्ट आहे का? ऐकून घ्या, कॉक्रोच नॉक्चर्नल एनिमल आहे, रात्री जागतो कॉक्रोच. दुसरी गोष्ट, त्याला आपल्यापासून भीती वाटते. तिसरी गोष्ट, त्याला सनलाइट आवडत नाही, तो सेन्सिटिव्ह आहे टुवर्ड्स द सनलाइट. दिस एनिमल इज सो सेन्सिटिव्ह अबाउट सनलाइट. दिस कॉक्रोच डोंट लाइक लाइट. So that's why he always fly, yeah, we can say travel in the dark. म्हणून तो दुपारी लपला असतो कुठेतरी, रात्री बाहेर पडतो. मग तो तेच खातो जे प्लेट मध्ये असतं, बेसिन मध्ये भांडे पडले असतात, त्यात ढोकळा असतो अर्धा. कळलं मी काय म्हटलं? आणि तोच कॉक्रोच रात्री एखादं काय झालं, मला आलाच कॉक्रोच. हा, तोच कॉक्रोच रात्री फिरतो डायनिंग टेबल वरती. ठेवल्या असतात काहीतरी, ओपन पोळ्या असतात, ओपन भाजी असते, ओपन वरण असतं. झालं सत्यानाश, फूड पॉइझन. समजलं सर? एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, हा जो बॅक्टेरिया नालीत तर असतोच, पण हा बॅक्टेरिया वॉशरूम मध्ये असतो. त्यामुळे वॉशरूम मधून निघताना पाय चांगले वॉश करायचे, हँड वॉश करायचे, कारण की हा बॅक्टेरिया वॉशरूम मध्ये असतो. लक्षात ठेवायचं बेटा,
हा बॅक्टेरिया कुठे असतो? वॉशरूम मध्ये. इसीलिए जो पुअर हायजेनिक हॅबिट है वो बदल दो. घाणेरडेपणा चांगले राहत जा जरा. ये जो कंडीशन है सैनिटाइजेशन की ये अच्छी रखो. सॅनिटेशन की ते ऍड येते. फरशी चांगली धुता येते त्यांनी. हा लायझॉल. किंवा बाथरूम चांगली धुता येते त्यांनी. वॉशिंग पावडर निर्मा. ठीक आहे, समजलं? काही डाऊट आहे? IMP करा टायफॉइडला. संपला टायफॉइड बेटा, एका दिवसात निपटला. टाइफाइड को IMP करो. सर पूरा सवाल ऐसे नहीं आता है, आपको दो दो मार्क्स के लिए आएगा. वो सिम्टम्स, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, अलग अलग हिस्से आते हैं उसके. कौन सी टेस्ट हमने करी थी टाइफाइड के लिए? विडाल टेस्ट. कौन सी टेस्ट? विडाल. आपका एक बीमारी बाकी है, वो फिलारियासिस वाला. देखो एलिफेंटाइटिस फिलारियासिस है ना एक बाकी, वो मैं लास्ट में पढ़ाऊंगा. पहले न्यूमोनिया को निपटा लेते हैं. न्यूमोनिया नेक्स्ट है. न्यूमोनिया बरं बोला. न्यूमोनिया हा डिसीज कोणाचा आहे? स्टमकचा, हार्टचा, किडनीचा की लंग्सचा? न्यूमोनिया लहान मुलांना होता कामा नये. न्यूमोनिया जर लहान मुलांना झाला तर प्रॉब्लेम होणार. न्यूमोनिया का लाइन टिक कर बेटा. न्यूमोनिया का मतलब है इन्फ्लेमेशन होता है सर लंग्स में या फिर अल्वियोलस में. लंग्स पता है, अल्वियोलस पता है, उसमें स्वेलिंग होता है न्यूमोनिया में. न्यूमोनिया में आपके लंग्स में पानी भर जाता है. न्यूमोनिया में आपके लंग्स में पानी भर जाता है, सांस लेने में दिक्कत जाती है, श्वास घेता येत नाही. न्यूमोनिया बैक्टीरिया से होता है बेटा, याद रखो. मोस्टली बैक्टीरिया से होता है. चल टिक कर, पैथोजन के नाम टिक कर. इन्फ्लुएंजा वायरस न्यूमोनिया करेगा. एडिनो वायरस न्यूमोनिया करेगा. पैरा इन्फ्लुएंजा न्यूमोनिया कॉज करेगा. इसके अलावा RSV नाम का वायरस है बेटा, RSV. सर बैक्टीरिया के नाम बोलो. बैक्टीरिया के नाम टिक कर. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. सर फंगस के नाम बोलो बेटा. फंगस का नाम टिक कर. फंगस का नाम बेटा है न्यूमोसिस्टिक जीरोवेकी या जीरोवेसी है, वेसी है, जीरोवेसी या न्यूमोसिस्टिस कैरिनी. एवढे भयंकर नाव. बिमारी किती भयंकर असेल. नावच एवढे भयंकर आहे, बिमारी किती भयंकर असेल. नाम टिक करो. बोलो वायरस के नाम बोलो. विच वायरस कॉज न्यूमोनिया? हेलो, बैक्टीरिया के नाम बोलो. बैक्टीरिया के नाम बोलो. आता मजा येते. फंगसचे नाव वाचा. बेटा वावगे फंगसचं नाव वाच. थांब थांब ऐकू दे मला. याचं नाव काय? जीरो जीरो वेसी. हाँ न्यूमोसिस्टिस कैरिनी. कैरिनी हाँ ठीक है सर. न्यूमोनिया इनसे होता है, पता है सर. बातें कम करो, ध्यान दो इधर. न्यूमोनिया इनसे होता है और एक बात से न्यूमोनिया होता है. अगर कभी एक्सीडेंट हुआ कभी और लंग्स पे चोट लगी, खतरनाक एक्सीडेंट हुआ, लंग्स पे चोट लगी तो न्यूमोनिया होता है. कभी अगर खतरनाक केमिकल अंदर गया, केमिकल जो लेबोरेटरी में काम करते, उसकी स्मेल, केमिकल की स्मेल अंदर चली गई, उससे न्यूमोनिया होने के चांस है. मतलब न्यूमोनिया केमिकल से हो सकता है, न्यूमोनिया फिजिकल इंजुरी से हो सकता है. कळलं मी काय म्हटलं? इन्फेक्शन. एखादा एक कधी कधी परफ्यूम सुद्धा घाणेरडे असतात. परफ्यूम इतने अच्छे नहीं रहते, वो स्ट्रॉन्ग परफ्यूम बनाने के चक्कर में नाक खराब हो जाता है.
एलर्जी हो सकती है उससे, ज्यादा परफ्यूम क्रिएट किया तो। म्हणतो ना स्ट्रॉन्ग परफ्यूम आहे, दूरवर स्मेल येतो, काय दूरवर स्मेल येतो, नाक खराब झालं त्या चक्करमध्ये, लंग्स की बीमारी हो सकती है उससे। परफ्यूम यूज करो लेकिन कैसे, ज्यादा कॉन्सेंट्रेट नहीं, थोड़े हल्के फुल्के, कळलं का? हा, आमचे मित्र होते, त्यांनी एवढं परफ्यूम मारलं त्या दिवशी, मला चक्कर यायला लागले होते, खरंच एवढा भयंकर परफ्यूम मारला त्यांनी, म्हणजे असं वाटतं परफ्यूम आंघोळ केली का त्यांनी, चक्कर यायला लागले मला। चला, न्यूमोनिया, न्यूमोनिया बीमारी लंग्स की है, सिम्टम्स लर्न करो, ये आपको होमवर्क में दूंगा मैं। सिम्टम्स, पहला, सर खांसी होती है, उससे येलो कलर का स्पूटम बाहर निकलता है, ग्रीनिश कलर का स्पूटम बाहर निकलता है, मतलब खांसी होती है और खास खास के स्पूटम बाहर निकलता है, येलो और ग्रीन कलर वाला। उसके बाद में सर बुखार काफी तेज होता है, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होता है सर। चल ये लाइन टिक कर, ये सीटी का सवाल है, डिस्पेनिया बोलते हैं इसको, समवन से डिसेप्निया बोलते हैं, डिसेप्निया, डिसेप्निया का मतलब है, डिसेप्निया, डिसेप्निया का मतलब है बेटा शॉर्ट ब्रीथिंग, आप गहरी सांस नहीं ले सकते, बस ऊपर ऊपर सांस लेना पड़ता है, क्योंकि लंग्स दर्द करता है अगर गहरी सांस लिया तो। चेस्ट पेन होता है सर, कब, जब आप डीप ब्रीथिंग करते हैं, और खांसी भी आती है सर, बहुत खांसी आती है बेटा न्यूमोनिया में, दिवसभर खोकलत राहतो तो। दोन सिम्टम्स खोकलने, एक तो न्यूमोनिया है या उसको टीबी है, यू नो टीबी। हाँ सर, भूख नहीं लगती, बीमारी इसके पहले कहने वहां भूख नहीं लगती, टाइफाइड में भूख नहीं लगती, यहाँ भूख नहीं लगती, थकान आती है, हेडेक होता है, वोमिटिंग होती है, जोड़ों में दर्द होता है, मसल एक होती है, मसल एक का मतलब है मस्कुलर पेन। कळलं? तुम्हाला हे सिम्टम्स लर्न होतील 2 मार्काला, होतील की नाही होतील? हाँ, सिम्टम्स टिक करो होमवर्क के लिए, होमवर्क के लिए टिक करो सिम्टम्स। हाउ कोरोना स्प्रेड, टेल मी, बेटा कसा पसरला कोरोना? कोरोना के वक्त बताया आपने मास्क खरीदे थे, पहने थे, क्यों? मला सांगा, कोरोना सारखा हा बीमारी आहे, स्प्रेड होतो कैसे सर? एक पर्सन है, सुन ले मेरी बात, पी फॉर पर्सन, ये बातें कर रहा, ये बातें कर रहा है, इसकी बातों से यहाँ पे कुछ एयर ड्रॉपलेट आ जाते हैं, जेव्हा हा दुनियाभरच्या गोष्टी सांगतो ना, तेव्हा त्यातनं काही गोष्टी बाहेर पण येतात, म्हणजे हे बॅक्टेरिया वगैरह बाहेर येतात, और उसी के बाजू में ये सुन रहा है उसकी बातें, तब से ये बकबक कर रहा है, जब बकबक करेगा तो ये जो एयर ड्रॉपलेट है बेटा, एयर ड्रॉपलेट है ये, इस इंसान से निकले हुए एयर ड्रॉपलेट है ये जो बैक्टीरिया है वो, और सीधा इसके अंदर चला जाएगा, क्योंकि इनहेल कर रहा है, ये सांसें ले रहा है। तो गोष्टी सांगतो, स्फुटम येतं, हस, ये सांसें ले रहा है, श्वास घेतो, गेले याच्या आतमध्ये बॅक्टेरिया, त्याचे बॅक्टेरिया याच्या आतमध्ये, म्हणून मास्क घालतात। हाँ हाँ, वायरस को नहीं मार सकता वो, बैक्टीरिया को मार सकता, वायरस को नहीं मार सकता। कोरोना किससे हुआ? वायरस से। हाँ, कळलं तुम्हाला? डोंट टॉक, नेवर, न्यूमोनिया असेल तर डोंट टॉक, बस, किंवा मास्क घालायचं बेटा। तो पहला होता है सर पर्सन टू पर्सन, ठीक है, एक तो ये डायरेक्ट पर्सन टू पर्सन कांटेक्ट, या फिर सर, या फिर जैसे कि सुनो मेरी बात, न्यूमोनिया का पेशेंट है, उसका आप खाना खा रहे हैं, आप खाना खा रहे हैं, चावल खा रहे हैं, सेम बात, त्याच्या हाताला सगळा बॅक्टेरिया लागलाय, तोच आपल्या आतमध्ये जाणार विथ भात,
उसके बाद ड्रॉपलेट से होता है सर, ये क्लॉथ शेयरिंग करने से होता है, क्लॉथ शेअरिंग करने से होता है. युटेन्सिल्स म्हणजे म्हटलं तर मी आता ते भांड असतं. जसं एक्झाम्पल साईडच्याला निमोनिया आहे, त्याच्या घरी एक भांड आहे, त्याला निमोनिया झाला, त्यांनी भांड तुम्हाला परत दिलं, तुम्ही ते भांड यूज केलं, त्यात मस्तपैकी जेवले विथ निमोनिया. भांडे शेअर नसते करत, कळलं का? पाहुणे आले, भांडे पाहिजे आज, कमाल आहे. त्या भांड्यामुळे भांडणं होतील, न्यूमोनिया झाला. सर कैसे पहचानना इसको न्यूमोनिया हुआ? सुनो बेटा, डायग्नोस्टिक ट्रीटमेंट, पहली बात न्यूमोनिया पेशेंट के ब्लड को चेक किया जाता है. सुनो मेरी बात, पहले उसका लंग्स चेक करो. लंग्स के लिए एक मैंने आपको बोला था स्पायरोमेट्री, एक इंस्ट्रूमेंट आता है, इंस्ट्रूमेंट स्पायरोमीटर, आपका ब्रीदिंग चेक करता है. वो डॉक्टरला कळतं की तुम्हाला ब्रीदिंग करता येत नाही है, फिर वो एक मीटर लगाता, स्पायरोमीटर, जिससे आपको पता चलेगा. आपने पढ़ा था ना वो टीवी, भूल गए वो टीवी कितनी हवा आती है जाती है, अरे विसरले का? टीवी, IRV, ERV था ना एक ब्रैकेट में, फिर मतलब कितनी हवा आ रही है जा रही है वो गिनना पड़ेगा. पहला ये डायग्नोसिस. दूसरा आपका खून चेक होता है बेटा, खून में अगर ये गलती से वायरस या बैक्टीरिया मिला मतलब न्यूमोनिया है. ठीक है सर, एंटीबायोटिक बताइए इसके ऊपर. बेटा एंटीबायोटिक है बेंजिल पेनिसिलिन, एम्पिसिलिन, क्लोराम्फेनिकॉल, ये कुछ बेटा एंटीबायोटिक है. नाम टिक कर एंटीबायोटिक के. एंटीबायोटिक के नाम टिक करो. झाला का रे? एंटीबायोटिक के नाम टिक करो. आज ही का अपसेंट है? हाँ कुठे मोर्शीला? सर डायग्राम बनानी है क्या? हाँ बेटा, क्यों नहीं बनानी? डायग्राम सिंपल है, ड्रॉ करो, होमवर्क लिखो. कौन कौन से वायरस है? पहला एडिनो वायरस, दूसरा है बेटा न्यूमोफिलिया या न्यूमोफिला, न्यूमोफिला है वो, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी एंड एस्परजिलस माउल्ट, ये फंगस है. इनसे हमें होता है न्यूमोनिया. डायग्राम ड्रॉ करो, होमवर्क लिखो. दो होमवर्क हो बेटा अब तक, दो होमवर्क, एक न्यूमोनिया का सिम्टम्स और दूसरा ये. सर इनके ऊपर इलाज बताइए. बेटा इलाज एक ही है, प्रिवेंशन कंट्रोल एक ही है. मतलब इसके ऊपर प्रिवेंशन कंट्रोल क्या है? न्यूमोनिया के लिए बच्चों को वैक्सीन दिया जाता है, पता है? याद रखो, बच्चे को न्यूमोनिया नहीं होना चाहिए. न्यूमोनिया बच्चों को इसलिए नहीं होना चाहिए क्योंकि न्यूमोनिया में हम बच्चों को एंटीबायोटिक नहीं दे सकते, भारी वाली एंटीबायोटिक में डोज असतात, माहित आहे का? डॉक्टर पे जाएंगे ना आप हॉस्पिटल में, तो पहले आपका वजन गिनते वो, फिर आपका एज पूछते वो, आपके एज के अकॉर्डिंग दवाई लिखी जाती है, किती भारी डोस द्यायचा. जर लहान मुलगा असेल 4-5 वर्षाचा, त्याला मेडिसिन वेगळी असते, त्याला मेडिसिन तुमची नसते, कळलं का? आणि तुम्हाला मेडिसिन त्याची नसते. तो खोकला झाला तुम्हाला, तुम्ही जो लहान मुलाचं औषध घ्याल का खोकल्याचं, 3 वर्षाच्या बाळाचं खोकला झाला औषध घेऊ द्या, कमाल आहे, तुम्ही घ्याल का? मग होत आहे बेबी सिरप. सर डोज वेगळा असतो सर. न्यूमोनिया मध्ये लहान मुलांना अँटीबायोटिक देता येत नाही, त्याची सर्जरी करता येत नाही, लंग्सला ऑपरेट करता येत नाही, सर्जरी करता येत नाही, त्यामुळे न्यूमोनियामुळे डेथ होऊ शकते लहान मुलाची. म्हणून कधी पण काळजी घ्यायची. झालं का तुमचं? हा हा, थोडी काळजी घ्या इकडे, समजलं का?
पडतं पडू द्यायचं, ते काय आहे ते पेन्सिल खोड रबर जे असेल ते, ठीक आहे, लक्ष द्यायचं. लहान मुलाची गोष्ट सुरू होती नाही ते. हाँ सर वैक्सीन देना पड़ेगा, हीमोफिलस इन्फ्लुएंजा ये वायरस है बेटा, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बैक्टीरिया है बेटा। सर कब देना पड़ेगा, पहले साल के बच्चे को या 2 साल के बच्चे को। आपण पोलिओ केव्हा घेतो, तुम्हाला माहित नाही का पोलिओ घेतला तुम्ही, कधी घेतला होता, लहानपणी, किती लहानपणी, तुम्ही 5वीत असताना, तुम्ही 5 वर्षाचे असताना, तसाच हा वॅक्सिन घेतला का तुम्ही न्यूमोनियाचा, ते आठवतं का तुम्हाला, अरे हा वॅक्सिन घेतलाय का तुम्ही, तर 10वीतला आठवत नाही, लहानपर्यंत काय आठवणार आहे, कालचं काय शिकवलं तेच म्हणजे काय काय वाचलं तेच तर आठवत नाही, मी तुला एकदम लहानपणची गोष्ट विचारताय, आज से 20 साल पहले, जे भी असेल ते, ठीक है, आज से 14 ईयर्स बिफोर। चलो, टायफॉइड संपला, न्यूमोनिया संपला, आज डिसीज संपायचे आहे, टायफॉइड संपला, न्यूमोनिया संपला, आता कॉमन कोल्ड सुरू झाला, त्याला काय सुरू झाला, कॉमन कोल्ड। व्हॉट इज कॉमन कोल्ड, कॉमन कोल्ड म्हणजे बेटा सगळे बिमारी एक सोबत येणे, बघा सर्दी, खोकला, ताप, डोकंदुखी, थंडी वाजून ताप, सर्दी, खोकला, ताप, राहिला का, सर्दी, खोकला, ताप, डोकंदुखी, थंडी, हातपाय दुखणे, राहिला आणखी, तुम्हाला कॉमन कोल्ड माहिती आहे का, मोस्टली कधी होतो, हिवाळ्यामध्ये, असं सर्दी होते, थोडा खोकलासा असतो, थोडा ताप येतो, थोडं थोडं होतं सगळं, कारण की बॅचला येतो ना आपण खोकलत खोकलत, वो कॉमन कोल्ड है, वो ठीक हो जाएगा, 3-4 दिन में ठीक हो जाता है बेटा। चल कॉमन कोल्ड क्या है सुन ले, ये सर इन्फेक्शन है वायरल, डॉक्टर बोलते हैं कि आपको वायरल इन्फेक्शन हुआ, ज्यादा डरने की बात नहीं सर, इसमें आपका खराब होता है यूआरटी, यूआरटी का मतलब समझो, बघा रे, तुम्हाला इथे लंग्स मध्ये तो दिसला का ट्रकिया, अरे ट्रकिया दिसला का, बस ट्रकिया पर्यंत हा डिसीज होतो, नोज ते ट्रकिया, नोज से ट्रकिया इन्फेक्शन होता है, इसको बोलते हैं यूआरटी। सर इसमें क्या क्या होता है सर, नेझोफॅरिंजायटिस, म्हणजे तुमचा नाक आणि फॅरिंग्स खराब होतं, अक्यूट व्हायरल रिनोफेरिंजाइटिस, बेटा अक्यूट वायरल राइनोफेरिंजाइटिस, राइनो का मतलब है नाक, राइनो माने नाक, राइनाइटिस बोलते हैं उसको, नाक, अक्यूट कोराइजा और कोल्ड, कोराइजा का मतलब होता है बेटा ठंड लगना, कोल्ड, कोल्ड का मतलब वही होता है ठंड लगना, ठीक है, हाँ, और सर ये किसकी वजह से हुआ, चल बेटा टिक कर, इस 2 वायरस से हुआ, नाम टिक कर, तो कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय विच वायरस, राइनो वायरस, कोरोना वायरस, कोरोना वायरस, काफी जानकारी हमें कोरोना के बारे में, टिक कर बेटा, कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय विच वायरस, रिपीट कर, राइनो वायरस, कोरोना वायरस, सीटी का सवाल है, टिक कर, सीटी का सवाल है, टिक कर, चला सिम्टम्स वाचा लवकर, फास्ट सिम्टम्स पढ़ो, सर पहला समझ में आया, सोअर थ्रोट माने, यू नो वी हैव अ थ्रोट, थ्रोट इन्फेक्शन, हाँ, रनी नोज, फीवर, नेजल कंजेशन, स्नीजिंग, पता है सर, कंजक्टिवाइटिस, डोळे येणे, यू नो डोळे येणे, लाल डोळे होतात, लाल कलर की हो जाती आंखें, भाई मेरे बैच में कोई आया ना लाल आंखें लेके, पहले बोलता हूँ भाई चश्मा पहन के आ, काला चश्मा आता है वो पहन के आ, मैं तो रोना आ जाता वो देख के, सही में डोळे पाहून मला डोळे येतात, म्हणजे डोळ्यात पाणी येतं, मसल रैश, मतलब मसल में पेन होता है, फटीक थकान, हेडेक, शिवरिंग, शिवरिंग म्हणजे थंडी वाजणे, म्हणजे आपलं काय म्हणतो आपण त्याला असं, हा कपकपी, याला मराठीत काय म्हणतात, कुडकुडणे, चांगला आहे कुडकुडणे, और भूख नहीं लगती, टिक करो होमवर्क के लिए, साइन सिम्टम्स टिक कर, होमवर्क के लिए टिक कर, कॉमन कोल्ड के सिम्टम्स,
तुम्ही आहे ना होमवर्क मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतः काय पाठ केलं ते लिहत चला. त्याच्यात ते पुन्हा बघणे तेच लिहिणे काय याला मिनिंग नाही आहे त्याला. सर प्रिवेंशन बताइए. सबसे पहले चीज, जिनको अगर आपके घर में किसी को कॉमन कोल्ड हुआ, पहले बोल दो उनको भाई तू अकेला रहे. ते लाईट बंद करा, आणि तो आवाज करेल.